आम्ही आता 9वी 10वीची मुले तुमच्या समोर सहर्ष सविनय सादर करीत आहोत एक पथनाट्य. पथनाट्याचं नाव आहे अगं सांग की. तुम्हीच बघा आणि तुम्हीच सांगा. शाळेला जायला उशिरा जायला बघताय दांडे मॅडम, वाट आमची बघताय दांडे मॅडम. बोला मॅडम. आले का हे तर माझं स्वागत करा बघू. एक साथ नमस्ते, आम्हाला सर्व समजते. आता सगळे बसते. चला मग वेळाकडे बघू. काढली नाही आली मॅडम. का नाही आणली? घरी ठेवली. घरी कशासाठी ठेवली आहेस? मिस्टर बोलला ना, घरातल्या वस्तू घरी आणि शाळेत शाळेत. बस तू नेहमीच झाले. तर मुलांनो, आपण काल जी प्रार्थना शिकली ती आज आपण म्हणू. म्हणा माझी. ही जामुचे प्रार्थना अन हे जामुचे मागणे, मानसाने मानसाची मानसा समवागणे, हे जामुचे प्रार्थना. मॅडम, माणुसकी म्हणजे काय? माणुसकी म्हणजे एकमेकांना संकटात मदत करणे. मग मॅडम या तिकडे तर माणूस नाही. काय हे रस्ता बोलतेस तू? काल मी चिखलात पडलो आणि एरी मला उठायच्या ऐवजी माझा फोटो काढून दिवसाला पोस्ट केला. हीच माणुसकी जपण्यासाठी कोणता उपाय नाही का? यासाठी फक्त एकच उपाय. कोणता उपाय? संस्कार. हो, संस्कार. पण दुर्दैवाने हा उपाय गायब होतो, कारण संस्कार चोरीला गेले. संस्कार चोरीला गेले. होय, चोरीला गेले. कसे? चला तर मग बघूया. हे असे. मैं तो रस्ते से जा रहा था, कान में हेडफोन लगा रहा था. रस्ते से जा रहा था, हेडफोन लगा रहा था, गाना में सुन रहा था. अरे फोटो काढायला गेला का? त्याच्या एकशे सांगताय. राहू दे, त्याच्यापेक्षा मी घेऊच नाही. मग बघ ना, डॅडी आले. हा उद्या शॉपिंगला जाऊ गं. आणि बघते. ओके ड्रायव्हर, जा तू उद्या वेळेवर ये. ओके साहेब. आणि ड्रायव्हर मला पण सलूट करणार. हो, मार्के सलट का मत करतात. बॉसचा पण मुलगा बॉसच असतो ना. आणि हो, उद्या येताना ना तुझ्या बायकोला पण यायला सांग. कारण ना मला शॉपिंगला आणि पार्लरला जायचं. त्यामुळे माझं बॅग पकडायला कोणतरी हवंच ना. अवघड आहे काय? मॅडम म्हणायचं मला बॉबला. अवघड आहे काय? मी सरकारी शाळेत आहे. स्कॉलरशिपचा अभ्यास केली आणि क्लास लावायचा. अहो कशाला क्लास? अभ्यास किती ती? अरे जा निघ आता. अरे ड्रायव्हर आहे, उद्या सकाळी लवकर ये. मला उशीर चालत नाही. मी गड्याच्या कांदावर चालतो. कोण आहो? हो काका, तो बॉल देत आहे का? अरे कोणाशी बोलतेस रे तू? अहो बाबा, आता बॉल बाहेर गेला तर त्या काकाला द्यायला सांगतो. अरे हे तर ड्रायव्हर आपल्या शेजारच्या रूम मध्ये राहतात. अहो बाबा, त्या ड्रायव्हर असतो बाहेर त्याला काका दादा मामा काय नाव चल आलाच मोठा शाना, तू पण शानी, तुझी टीचर पण शानी. शिकला नाहीस तर मोठा ड्रायव्हर बनशील. अहो काय बोलताय तुम्ही? आपण जे बोलणार तेच तर बोलणार ना. ह्या आवाज मुलं अनुकरण करतात. बरं का बाळा, शिकलास, भरपूर शिकलास की ड्रायव्हर काकांच्या जीवनाचा स्तर उंच व्हावा म्हणून तू खूप प्रयत्न करायचे काय? शिकलो की माणसाला काहीतरी बदल करण्याची शिकवण मिळते. चला घरात. बाळा काकांना मुलं म्हणजे मातीचा घडा, जशी घडवू तशी मिळते सजा फळा. संस्काराचे पाणी ओतत राहा, मौसूदपणाला आकार देत राहा. पक्षांना दिला नाही वळण तर कशी ओळखतील आबाळाची दिशा. तसंच आहे मुलांचं जीवन, संस्कार दिले त्यांना योग्य दिशा. जर वळेल तर चुकीच्या वाटेला, सांगणं कठीण होईल कोण जबाबदार त्या क्षणाला. म्हणूनच घडवा त्यांना प्रेमानं, हळूवार शब्दांनी आणि मार्गदर्शनानं. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. ए आई ऐक ना, हात काय आला माहिती की शाळेत? थांब ध्रुव, जा ना मग बाहेर बूट काढून ये. तसा चाल घेतो नेहमी. आई, हात काय आला माहिती का? शाळेच्या पाठीमागे झाड आहे ना, ते दप्तर मग कसं टाकले? रोज रोज सांगायला लागतं मुलाला.
अरे आज खूपच लेट झाला उठायला. परत बॉस पण ओरडेल. एक वस्तू पण सापडत नाही. अरे रोहित बाळा जर ऐक ना. आई जर थांब ग, आधीच मला लेट झाला. अरे रोहित माझी औषधं संपली. ती जरा आणायची. आई जरा थांब ग, आधी मला लेट झालाय. पण तू काय असं करतेस? कर्म करा फळ मिळेल जोगवा, संस्कारांचा लाभ तिन्ही लोकी ठेवा. पुन्हा हरवले काहीतरी, कुठे गेला हरी, मनात सवाल तरी. कपाळाला हात लावून सारे बसतात, आयुष्यभराच्या चुका मग लक्षात येतात. संस्कारांचं जेव्हा होतं दुर्लक्ष, तिथेच सुरू होतो जीवनाचा संघर्ष. गेलंय जर हरवून असं काही, शोधा पुन्हा तेच मोलाचं काही. संस्कार चोरीला गेले असं म्हणतो, पण तेच पुन्हा रुजवता येतं हे मानतो. म्हणून आजपासून घडवा नव्याने, शोधा तेच मूल्यांचं पुन्हा सावधपणे. कर्म करा फळ मिळेल योग्य तेव्हा, संस्कारच आहे जगण्याचा खरा मार्ग, संस्कारच आहे जगण्याचा खरा मार्ग. एक मोठा हाती घूमते चला, मकड़ी के जाल में जाके वो फंसा, ऐसा फंसा कि हिल ना सका. दूसरे हाथी को इशारे से बुलाया, इधर आ इधर आ इधर आ. एक मोटा हाथी. अरे माझं पेरणातला हत्ती कुठे गेला? आई माझ्या पेरणातला हत्ती कुठे बघितलास का? नाही नाही मिळाला तुझा हत्ती तुला. सगळा पसारा करतो मग निघून जातो. मग आई आहे ना तर सगळं आवरायला. बाबा आईला सांग ना. मला काय सांगू देत, आम्ही ऑफिसचं काम करतोय. आई प्लीज ना, मला माझी पेरणातला हत्ती शोधून दे ना. तुला नाही म्हणजे नाही कळत नाही का? सगळं पसारावर रूमचा अभ्यास करायला. हे आई ऐक ना ग, तू हे काय करते? अगं जेवण बनवते ग. आई मला या भाजीची नावच नाही माहिती आहे. हे बघ, हा आहे कांदा, हा आहे टोमॅटो आणि हा आहे बटाटा. आई मी हे भातुकली खेळायला घेऊन जाऊ का ग? घे ना. बाबा बाबा हे बघा ना, आईने मला काय शिकवलं. हा आहे टोमॅटो, हा आहे कांदा आणि हा आहे बटाटा. अरे वा, खूप छान. बाबा बाबा चला ना आपण ह्याची भाजी बनवू. हा चल. पसरलेली खेळणी अस्ताव्यस्त कर, रागावून बसता का करता थरथर. मोबाईल टॅब पुस्तकांचा पसारा, खरंच यातून होईल का सारा. फी भरली शिक्षणासाठी शाळा जबाबदार, पण शिक्षण देणं नाही का आपलं साथ. थोडं थांबा, त्यांच्याशी बोला, गोष्टींमध्ये त्यांचं बालपण खूप. हसून खेळून द्या त्यांना बळ, तुमच्या शब्दांनीच भरते त्यांची ओलजड. नुसत्या शब्दांची नसते ही भेट, तुमच्या आमच्या शोधात माणुसकी ही भेट. उज्ज्वल भविष्याचं स्वप्न ते पाहतात, संस्कारांचं बीज तुमच्यात शोधतात. म्हणूनच थोडा वेळ त्यांच्यासाठी काढा, पाठिंबा देऊन त्यांना जीवनाची वाट दाव. संस्कार नका जाऊ देऊन चोरीला, पुढची पिढी कशी धरेल त्यांना दोरीला. म्हणूनच थोडा वेळ त्यांच्यासाठी काढा, ह्या पुढाकार आणि होऊ दे भेट संस्कारांची. तुम्ही आम्ही मिळून उज्ज्वल करू पिढी पुढची, तुम्ही आम्ही मिळून उज्ज्वल करू पिढी पुढची. धन्यवाद.